वाव, काय नजारा मित्रांनो. हे बघ, किसका रस्ता देखे ए दिल ए सोराई, मिलो हे तन्हाई और मिलो हे ले लडाख. एवढी मजा, एवढा एन्जॉय मी कसा करू राहिलो. मग सायकलला स्टँड नाही, स्टँड लावलं असतं मस्त नाचलो असतो. ढनंग टटंग ढनंग टटंग ढनंग टटंग. काय हे सुंदर सुंदर नजारे. या नजाऱ्यामध्ये तुमचा भाऊ फिरू राहिला, ते बी सायकल घेऊन. विषय असा झाला की सायकल चला चला की मेरे दुख रहे पैर, माय पैर पाँव दुख रहे. इसकी वजह से मैं सायकल लोट के चला. म्हटलं सायकल ढकलून जाऊ थोडंसं. मित्रांनो, आता सध्या आपण रजिस्ट्रेशनचा आणि मेडिकलचा हे दोन्ही फॉर्म घेतले आणि हे झेरॉक्स 2-2 रुपयाचे झेरॉक्स आहे मित्रांनो. यासाठी 30 रुपये दिले वेळी. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं दत्ता एम 28 ब्लॉगमध्ये. आणि रात्री इकडे खूप जोरदार पाऊस झाला. तुम्हाला सांगतो आता, 1 मिनटं थांबा. हे पहा, ही स्लिपिंग बॅग पुरी ओली होईल आहे. पहा पाणी, तिनं पूर पाणी पिऊन घेतलं आजचं. हे वाडी रात्री मी टावल ठेवला होता, टावल बी ओला झाला. विषय असा की आपण आता अशा एका जागेवर थांबेला आहोत. रात्री चणे भिजू घालले होते, चणे साईडले मस्त. म्हणलं सकाळी थोडा नाश्ता करून मग जाऊ समोर. अरे बापरे, एका हाताने नाही उघडत कर बा. बाहेरचा नजारा असा. बाकी हे भाऊ लोकांचं टेंट ते बी अजून झोपेला जात. आणि तो तिकडे असे डाबर थांबले. रात्री अशा ठिकाणी टेंट लावलं होतं. एवढा जोरात पाऊस झाला होता रात्री सुरू, रात्री 1 वाजेपासून तर सकाळी लोक थोडा झिमझिम 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 पाऊस चालू होता. बाकी टेंटच्या खाली मीनं म्हणजे काही आथरलं नव्हतं म्हणून सगळं स्लिपिंग बॅगची पुरी ऐशी झाली. आता म्हणजे समजून ना स्लिपिंग बॅग कशी होईल, कारण की इकडे पहिलेच थंडीचं वातावरण आहे आणि स्लिपिंग बॅग त्यात ओली झाली. चला भाऊ, आता मला वाटत नाही माझी वाईन म्हणून ते, पण जर वातावरण चांगलं मोकळं असलं आणि कुठं जर जागा असली तरी वाव घालायली तर नक्कीच मला वाव घालायला लागेल. ते बेकार आहे रे वाय. काय उरायला काय म्हणून मध्ये आळस आला अंगा म्हणून डायरेक्ट उठायची इच्छा नाही उरायली. पण उठायची इच्छा नाही उरायली माणसानं. तर 3 वाजेला उठून तुमच्या भावानं हा ब्लॉग एडिट केला. 3 वाजेहून झपला नाही, हा ब्लॉग पूर्ण एडिट केला आणि एडिट करून आता बाजूला ठेवला. बाकी हे सगळं तुम्ही इग्नोर करा बरं, हा सगळा पसारा. कारण हा पसारा असाच पडेल राहील. पण तुमचा भाऊ डबल मस्तपैकी वाकाई घेते अंगावर आता चादर. चला थोड्या वेळानंतर भेटतो तुम्हाला. थोडासा झोपतो मी आता. जडलो ब्लॉग एडिट होत नाही, जडलो कायचं काही झोपणार बाबा. हो पहिले आता हा पसारा आवरला लागेल आपल्याला. हे बा, हा सगळा पसारा आवरतो, सगळं पॅक करतो आणि मग निघतो इथून अमरनाथ यात्रासाठी. इथून बालटाल आहे 35 किलोमीटर. आज आपल्याला काही करून बालटाल पोचतो आपण. काही टेन्शन नाही त्याचं, काही करून म्हणजे आरामात पोचतो. तर चला पहिले सगळं हे उचलतो, मग नंतर काय बसला, कसं बसला, कसं काम कर. मला आज जास्त पसारा दिसलाही मला सुचत नाही राहिला का, पण मी उचलतो. बाकी स्लिपिंग बॅग थोडी बाहेर घालतो. थांबा 2 मिनिटं. मित्रांनो, उठलो, स्लिपिंग बॅगची पहिली कंडिशन पाहिली. मग आता विषय असं झाला की आपला एक बूट अडी आहे आणि एक बूट गायब झाला. त्याच्या बाकी हे नजारे पाहा तुम्ही इकडले मस्तपैकी. तेव्हा तिकडे बर्फाचा डोंगर आणि तो आपला तरी बूट आहे पडेल. तर विषय असा झाला असे कुत्र्याचे पिल्ले आले असतील. बाकी बूट एकदम थंडागार ओला आहे. कुत्र्याची पिल्लं आली असतील त्यानं आपला बूट इकडे लांबवलाच नाही, त्याला ओढताळ बी केला. तेव्हा ते कुत्रं, अरे गळा काऊन बूट आणला रे.
मी एक बाहेर व्हिडिओ शूट केला. तो व्हिडिओ शूट करत असताना पाहून आर्मीवाले सर आले. त्यानं पहिले टेंट खोलायला लावलं. टेंट खोला, बॅग पाहू द्या, बॅग खोला, काही आहे का तुमच्याजवळ, असं सगळं विचारपूस केली. मित्रांनो बेजा स्ट्रिक काम आहे इकडे. अजून आपल्या टेंटच्या तिकडल्या साईडनं आर्मीवाले उभे आहेत, बाकी इकडल्या साईडनं 2-3 आर्मीवाले उभे आहेत. मित्रांनो असा विषय आहे दाढी. चला लवकर सगळं सामान आपलं गोळा करू आणि पटकन निघू आहे. सगळी पॅकिंग झाली आपली. आपण पाहू शकतो तुम्ही. आणि ती भाऊ लोक म्हणतात की आम्ही म्हणजे 10 वाजेला निघू. आता 8:30चा टाईम झाला. माझ्या विंडोपर्यंत थोडाफार रस्ता कमी जास्त काढूनच टाकू. मग आपल्याला आज बालटाला पोहोचणं आहे. बाकी सगळे पॅकिंग करतो आता फटाफट आणि निघतो समोर. अडी सोनमार्गच्या मागे लागणारी टनल आहे आणि टनल थोडी मोठी आहे. तो विषय असा आहे की अडी टनल सायकल अलाउड नाही आहे. बाकी त्याचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही अडून सायकल घेऊन जाऊ शकत नाही टनलमधून. बाकी मागे जशा टनल होत्या की त्याच्यामध्ये सायकल अलाउड नव्हती, पण सायकल तुम्हाला म्हणजे याच्याहून या टनलपासून तो दुसऱ्या तोंडापर्यंत सोडून द्यासाठी एक गाडी होती. असं गाडीची एवढी सुविधा काही नाही. त्याच्यानं आपल्याला या रस्त्यानं जावं लागते खालच्या. आता खालचा रस्ता पाहू किती, मला वाटतं थोडा जामच असेल, कारण की जर टनल बनली तर हा रस्ता 100% जाम आहे. तर चला या रस्त्यानं जावं लागते आता आपल्याला. मित्रांनो लगभग 360 किलोमीटर आणि बालटाल 28 किलोमीटर. चला काही जास्त नाही आहे, पण हा रस्ता असा आहे की या रस्त्यानं खूप कमी गाड्या दिसू राहिल्या. बाकी आता समोर काय मी वरून टनलमधून गेलो असतो तर खूप लवकर पोहोचलो असतो. इकडून पोहोचायला थोडा टाईम लागेल, एक मग अंदाज आहे असा. बाकी पाहू काय हे सुंदर नजारे. या नजाऱ्यामध्ये तुमचा भाऊ फिरू राहिला, ते बी सायकल घेऊन. विषय असा झाला की सायकल चला के मेरे दुख रहे भी पैर, मैं पैर पाँव दुख रहे. इसकी वजह से मैं सायकल लोट के चला. मतलब सायकल ढकलून जाऊ थोडंसं. बाकी लडाख इज व्हेरी टफ ब्रदर. बेजाया टफ आहे. मी सांगतो अजून लडाखच्या मी जवळ पोहोचलो नाही. तसं नाही जवळ पोहोचलो, काहून नाही पोहोचलो, लय जवळ पोहोचलो. जवळपास पोहोचत आलो मी लडाखच्या. आणि मी सांगतो काय सांगतो तुम्ही, लय टफ आहे लडाख. तर हे तर सगळ्यांनीच माहीत आहे, टफ आहेच खरं. बाकी मी म्हणत होतो की 20, 25, 30 दिवस, महिनाभर, 2 महिने काय राहू लडाखमध्ये ते पाहू आपण. 2 महिने नाही राहिले ना, तरी महिन्याच्या अंतर लडाख करून आपलं, मला असं वाटत राहिलं. बाकी कर्पूर गौरम कापूर घ्यायला घेईन. अजून ऑक्सिजन सिलेंडर तर नाही घेणार मी, गरज नाही पडणार. डायमॉक्स टॅबलेट घेईन आणि मेडिकल घेईन. बाकी समोर जरी मेडिकल दिसलं, सायकल उभी करून सगळ्यात पहिले ते घेईन. पुढचे बर्फात डोंगर पावरलो आणि थंडीगार हवा मागून येऊ रही. मला साला मागून कशी हवा येऊ, पण मागं हे पाहिलं मित्रांनो मी. अरे बाप म्हणलं खतरनाक. तेव्हा बर्फ सगळा जिकडे तिकडे, आणि बर्फानं एकदम थंडीगार हवा, चिल्ड. चला आता अमरनाथजी जाताना आपल्याला बर्फ भेटीनच काही वांधा नाही. फक्त आता विषय असा आहे की लवकरात लवकर आपल्याला बालटाला पोहोचायला लागेल. नेटवर्क नाही आहे, नेटवर्क आलं की पाहिजे मी बालटाला कुठपर्यंत आहे तर बाकी तोपर्यंत आपल्याला चालत राहावं लागेल. आता तुमच्या भावाला लागली कडक भूक आणि अशा ठिकाणी काय भेटीन पहा. असा रस्ता, थोडेसे ड्रायफ्रूट ठेवलं होते आपण याच्या म्हणलं तर थोडंसं खातो, जास्त नाही खात. जर जास्त खाल्लं तर लडाखमध्ये कमी पडेल. लडाखमध्ये जास्त काम आपल्याला ड्रायफ्रूटचं या ठिकाणी नाही. आता पुढे आपल्याला सिटी लागून जाईल, पण भूक लागली थोडी आराम करू मस्तपैकी गाडी बसून. आणि तर मित्रांनो आपण मस्त ड्रायफ्रूट घेतले होते, मिक्स आहे. चला आता थोडंफार एनर्जी भेटेल ना. तर मित्रांनो अशा वातावरणामध्ये पहाडी बकऱ्या चरू राहिल्या इकडे. पहा कुकडे फिरायला खाता की नाही ह्या काही, इकडून तिकडे पहा काय खात असतील बरं हे या पाळामध्ये. पाला पाचोळा काय लोकेशन आहे. ये मौसम राते नदी का किनारा, ये चंचल हवा. त्याच्या पुढे मला काही येत नाही, पण मजा येऊ राहील. पण मला एक नाही समजून राहिलं, एवढी सायकल लोटू राहिलो, लोटता मला लोटत मी 5-10 किलोमीटर निघलो असेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही. बाकी चालत खूप आलो. एवढी मजा, एवढा एन्जॉय मी कसा करू राहिलो.
बा सायकलला स्टँड नाही, स्टँड लावलं असतं मग सगळी नाचलो असतो. ढनांग टटांग ढनांग टटांग ढनांग टंग. हे बा तेव्हा आता ग्लेशियर आहे, तरी ग्लेशियरच्या खालून मस्त पाण्याची धार निघू राहिली, वाफा निघू राहिल्या. वाव, दिस इज ब्युटिफुल नजारा. किसका रास्ता देखे ए दिल ए सोराई, मिलो है तन्हाई और मिलो है ले लद्दाख. अभी तो बहुत दूर जाना है और हमें थोड़ी सी ढलान मिल चुकी है. हो यारा. हा, कुठेतरी सायकल लावायला काहीतरी भेट म्हणा. ओके, कधी भेटलं. वातावरणाचा मजा घ्यायचा, वातावरणाला जीवन लागतो. बरं सायकल लागू. अरे बापरे, इथं ऑक्सिजन लेवल थोडं वाटू राहिलं मला कमी. बाकी आपण 10,000 फीट वर आलो सध्या आता. हा वाव, काय नजारा मित्रांनो. हा हे बा, एक नंबर असा नजारा. खूप वेळ पाहिला असं नाही आहे, पण जे हे म्हणजे कारगिल साईडचं हे वातावरण आणि हे लोकेशन आहे मित्रांनो. हे पहाड पहाड पहाड, नुसते पहाड आणि रस्ते, कुठे चढ कुठे उतार, कुठे काही. बाकी एवढी आपली सायकल उभी आहे. पण एक सांगतो मित्रांनो, जे वातावरणामध्ये जीवन जगायचा मजा आहे ना, तो खूप नेक्स्ट लेवल वेगळाच आहे. पण जास्त दिवस आपल्यासारखा माणूस इकडे राहू शकत नाही, कारण की खूप प्रॉब्लेम येतात त्या ह्याच्यानं. बाकी काही नाही. आणि प्रॉब्लेम कोणत्या ते तर बरं सगळ्यांनीच माहीत आहे काय काय प्रॉब्लेम आहे तुमचा. बाकी मला असं वाटतं मस्त की तरी जायला मला किती टाईम लागेल. एकदम वर डायरेक्ट टोकार जाऊ शकेन, पण मी जाऊ द्या. मा विचार नको करू तुम्ही. मा डोक्यात असे उलटे सरके इकडले तिकडले प्रश्न येत राहतात. आणि नेटवर्क नाही. अजून एक सांग तुम्हाला, अबे निघणं बेस झाकून झुले आहे बा, नेटवर्क काहीच नाही. पडलो सायकल पडली होती. आता दत्त्या तू कसं झालं असतं. ओके चला, आता थोडा वेळ मस्तपैकी इथे थांबू आता. आणि अशा वातावरणामध्ये आपण आता बरं एक तुला सांगायला राहिलं. हे पा अडी विषय असा होऊ राहिला. हे पा घामानं टी शर्ट ओली आहे. हे पा हे घामानं ओली आहे टी शर्ट. आणि दुसरी गोष्ट आली, थंडी वाजू राहिली. थंडी कोण वाजू राहिली. हॅलो सर. तेव्हा इकडे सर मस्त मित्रांनो. हे बा हे नेक्स्ट लेवल काम आहे. पण एक सांगतो की मी आता अडी 2-3 मिनटं झाले ब्लॉग बनवून राहिलो आणि आर्मीचे सर वर आहेत. आणि मी सांगतो अडी एक 300 मीटर 400 मीटरच्या अंदरमध्ये आर्मीवाले आहेत सगळ्या ठिकाणी. आणि अमरनाथ यात्रा सेफ झाली पाहिजे म्हणून त्यासाठी. पण खरंच मित्रांनो खूप भारी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, हे तुम्हाला जे टी शर्ट ओली दिसू राहिली, हे टी शर्ट ओली आहे मित्रांनो, पण अडी थंडी वाजू राहिली. मेन गोष्ट म्हणजे ऊन बी तर पुरायला, थंडी वाजू राहिली. चला असं वातावरण निघूया आता पुढे. मित्रांनो आता मी सध्या सोनमार्गच्या थोडा मागे आहे. आणि काय लोकेशन आहे भावांनो, खरंच मी म्हणजे पाहून एकदम मन रमलंय वातावरणामध्ये. अशा हे बा ते तरी बर्फ आहे तो, आणि इकडून साईडून नदी. बाकी असं वातावरण. आणि इथं नेटवर्क खूप कमी आहे आणि गाड्या पण खूप कमी आहे. कुचित गाड्या चालू राहिल्या. बाकी मजा आता येऊ राहिली. फक्त मजा घेणारा पाहिजे, नाही तर मग काय टेन्शन नाही. काहीच टेन्शन नाही मला. मी काही लोड घेत नाही भाऊ. जे होईन ते पाहून घेऊ पुढे. बाकी हे बा असा पहाड आणि असा रस्ता. आता मग गाडी आली, खूप वेळा असेल. चला आता पुढे आपल्याला सोनमार्ग भेटेन. सोनमार्गपासून मग आपण जाऊ बालटालसाठी. तर बालटाल जवळ आहे, काही जास्त दूर नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते, ज्यांचे विचार मोठे असतात त्यांना भले मोठे डोंगरी मातीच्या ढिगारासारखे वाटतात. खरंच आहे मित्रांनो. आता मी सांगतो की मी लेह लडाखचं स्वप्न पाहून घरून निघलो होतो. बाकी मागं पाहून मी एवढे सगळे डोंगर हे पार करून मी डायरेक्ट इकडे आलो. आणि अशा वातावरणामध्ये सध्या मी आहे, पाहू शकता. बाकी एक मित्रांनो की मी ब्लॉग बनवताना प्रयत्न करतो की जास्तीत जास्त तुम्ही हसत राहा, ब्लॉग पाहत राहा. पण विषय असा की आज खरंच स्वतःवर लई प्राऊड होऊ राहिलं मित्रांनो मध्ये, की आपल्या सावळा गावातून, संग्रामपूर तालुक्यातून, आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून एक छोटंसं गाव आहे मित्रांनो. माझे गाव काही जास्त मोठं नाही आहे, तरी त्या गावातून मी एवढी मोठी यात्रा करू राहिलो. खरंच ध्येय मोठं पाहिजे मित्रांनो. सगळंच काही शक्य आहे मित्रांनो, अशक्य काहीच नाही आहे.
बाकी आता इथून 350 किलोमीटर लेह, कारगिल राहिलं 123 किलोमीटर आणि मग आपल्याला बाल्टाल जायचं आहे पहिले. तर बाल्टाल 19 येते, बाल्टाल 19 आणि सोनमार्ग येऊ राहिले 4 किलोमीटर. बाकी आपल्याला थोडा ढलान आहे, मग नंतर चढच आहे. बाकी या चढ ढलानं तर मला काहीच नॉर्मल आहे हा विषय माझ्यासाठी, पण बाकी हा नजारा आहे मित्रांनो जो मी एन्जॉय करायलो माझ्या लाईफमध्ये, खरंच एक नंबर. हेच आहे ते सोनमार्गची टनल जिथून आपल्याला एंट्री दिली नाही. आपल्यालाच काय कोणी सायकलवाला असो किंवा पैदल असो त्याला एंट्री देत नाही तडून. बाकी मोटरसायकलवाले जाऊ देत नाही आर्मीवाले, म्हणत होते काहीतरी ॲक्सिडेंट झाला होता या एक की 2 दिवसा अगोदर, असो काही विषय नाही. बाकी आपण चाललो आता सोनमार्ग, हा रस्ता जाते सोनमार्गले. थकला रे बापा दत्त्या, थकला. आता सध्या सोनमार्गमध्ये पोचलो आणि आपण जाऊ आता सरळ इथून बाल्टाल. मस्तपैकी एक नंबर लोकेशन आहे इकडलं, चला जाऊया. ग्लेशियर पॉईंट आहे 6 किलोमीटर. आता हे वर बर्फ आहे. तर मला असा विचार आहे की लडाखमध्ये जिकडे जिकडे आपल्याला बर्फ दिसणारच आहे, तर ग्लेशियर पॉईंट आपण स्किप करू, काही एवढं हे नाही तिथे जाणं. तर मित्रांनो तुम्हाला जे हे समोर टनल दिसत आहे, टनल म्हणजे पिवळ्या पत्र्याचं शेडसारखं, ते टनल जर बनली मित्रांनो, हे झोजिला पासले शॉर्टकट आहे मित्रांनो. झोजिला पासले एवढा बर्फ पडते की त्याच्यामुळे लडाखचा इकडला कॉन्टॅक्ट तुटते. पण जर हे टनल जर कंप्लीट झाली 2029 पर्यंत, तर मित्रांनो लडाख जाणं फक्त जोक आहे मित्रांनो, काहीच टेन्शन नाही आहे. कारण एवढं हा झोजिला पास हा रोड एवढा खतरनाक आहे, एवढा टफ आहे, इंडिया सगळ्यात टफ रोड आहे मित्रांनो. तो इथून कमी जास्त 3 किलोमीटर राहिलं अमरनाथ, आणि अमरनाथ 3 किलोमीटर नाही, बाल्टाल 3 किलोमीटर राहिलं. अमरनाथ तिथून बाल्टालहून 16 किलोमीटर पुढे ट्रॅक आहे. तर आज आपण रजिस्ट्रेशनचं पाहू काय आहे तिथं. तर आज खूप गर्दी आहे म्हणतात, बाकी काही विषय नाही, गर्दी असली तर काय आपलं टाईमच टाईम आहे. मस्तपैकी कुठेतरी सायकल लावू, आंघोळ करू आणि मग लागू रजिस्ट्रेशनच्या लाईनमध्ये. चला तुम्हाला सांगतो मी सगळं सविस्तर, ब्लॉग पूर्ण पाच शेवटपर्यंत, किती मोठा असला तरी बी. ओके, हर हर महादेव. तर मित्रांनो आपल्या अकोल्याची मंडळी भेटली होती. आता ते वरच्या साईडनं रोडनं चालले, ते वैगलं एरवीनं फोन लावला पण तिचा फोन लागला नाही. बाकी समोर गेले काय मी पडले, तर ते पाहिला फोन. अरे बोला भाऊ. हाव अरे आता आवाज दिला पण तुमचा फोनच लागत नव्हता. हो बरं झाला व्यवस्थित दर्शन. बरं किती टाइम लागते हो रजिस्ट्रेशनले. बरं काही वांधा नाही, आपल्याला रिकाम पण आहे ना सगळं, काही टेन्शन नाही. चालते या मग आरामात. हो पाहिजे. यात्रा किती दूर आहे अभी. ओके. तर मित्रांनो आता इथून बाल्टाल 4-5 किलोमीटर राहिलं म्हणतात ते, पण खरंच इथले नजारे खूप मस्त. आणि जे आपल्या अकोल्याची मंडळी आली होती, अकोलापासून गाडी होती आपली, बुलढाण्यातली होती त्यात काही माणसं, त्यानं फोन लावला म्हणत की जास्त नाही मित्रांनो 800 मीटर असेल ते वापस बोलत होते. पण विषय असा होता सकूनपासून बॉडीमध्ये पुरी थकून गेली होती, आणि मेन गोष्ट म्हणजे 800 मीटर वापस जाणं माझ्यासाठी हे नव्हतं. वापस जा परत तेवढंच आहे त्याच्यानं, आणि पुरी चढाई होती मला त्याच्यानं. त्याला म्हणलं काही वांधा नाही, परत डबलच्या वेळेस भेटू. तरी मला असं वाटते माणसाची मनं नाराज झाली असतील की एवढ्या दूर आपला माणूस भेटला पण भेटायला नाही आला. मित्रांनो सकाळी मी त्याला फोन केला, तिचा फोन लागला नाही. बाकी त्याने मग दुपारी फोन केला, मग त्याचा फोन मला नाही आला. बाकी मी थोडा पुढे निघून गेलो आणि गाडी घेऊन तेही थोडे पुढे निघून गेले, असा विषय झाला. बाकी असे नजारे, साईडली नदी, आणि 4-5 किलोमीटर दूर राहिला अजून तिकडे जायचं आहे. तर सध्या बाल्टाल पोहोचूनच राहिलो, आणि विषय झाला की सगळे ज्या गाड्या पार्किंगला खाली लागलात, आणि आपण मस्तपैकी सायकल घेऊन वर चाललो. बाकी मागे ज्या बसा दिसू राहिल्या तुम्हाला दूर, त्या बसामध्ये लोक येऊ राहिले, आणि ज्यांचं येणं म्हणजे बसमध्ये येत नाहीत ते पैदल येऊ राहिले. ते बा हे सगळे पैदल चालले. तर मित्रांनो आता अमरनाथ यात्रा जे बाल्टाल आहे, बाल्टालला आपण कमी जास्त पोहोचलो आता, आणि इथं येऊन आपल्याला चांगल्यापैकी एक मस्त लंगर पाहा लागेल. त्या लंगरमध्ये आपण सायकल ठेवू, बाकी आता आम्हाला वाटत नाही. आणि विश्वास झाला मित्रांनो की एक आजी होती, तिचा असा रोडच्या साईडनं पाय घसरला, ते पडली, तिच्या डोक्यामध्ये दगड घुसला मित्रांनो. एवढं रक्त गेलं, खरंच खतरनाक. ॲम्ब्युलन्सली यायला टाईम लागला. तर इथं लोकलची गाडी होती एक, त्या गाडीमध्ये टाकलं, त्याच्यामध्ये आर्मीचे जवान बसले, आणि एकाच म्हणजे लगेच झालं. फक्त मग पुढे ते पलटताच की तिला लगेच उचलून गाडीमध्ये टाकलं, लोकल गाडीमध्ये. ॲम्ब्युलन्स यायची वाट दिली पाहिजे, लगेच तिला दवाखान्यात नेलं बोलले आजीले.
बेकार काम आहे भाऊ, इकडे सांभाळून ये जा जरी यायचं असलं तर. म्हणजे असं मी सांगतो काही मी सेकंदाचीच गोष्ट ते, आजी पडली डस्कन बाहेर डोकं फुटलं, रक्त निघायला लागलं, लगेच चलून दवाखान्यात नेलं. विषय असा आहे आपण सायकल पोलीसवाल्यांजवळ लावली आणि इथून आपल्याला 2 फॉर्म घ्यायला लागते, मेडिकलसाठी आणि दुसरा कशासाठी रजिस्ट्रेशनसाठी. 2 फॉर्म आणि एक आपला फोटो पाहिजे. तर पहिले अडू जाऊन अडू फॉर्म घेऊन मग आपण समोर जाऊ आपली सायकल घेऊ. तर मित्रांनो आता सध्या आपण रजिस्ट्रेशनचा आणि मेडिकलचा हे दोन्ही फॉर्म घेतले आणि हे झेरॉक्स 2-2 रुपयाचे झेरॉक्स आहे मित्रांनो. हे 30 रुपयाला दिले आहे. वेळेची किंमत पहा. आता सध्या अमरनाथ यात्रेच्या लाईनीमध्ये आता आपण लागू, पण वेळेची किंमत मित्रांनो हे फॉर्म 15 रुपये, म्हणजे खतरनाक काम आहे की नाही. चला आता आपण सायकलवर जाऊ आणि पहिले जाऊ मग पुढे. सायकलच्या थोडं म्हणजे मागे आहे सध्या आता, आणि इथं मस्तपैकी हे लंगर लागेल आणि लंगरमध्ये आपण आतमध्ये सायकल ठेवून दिली. बाकी विषय असा झाला की समोर आपल्याला कुठेच म्हणजे पुढे सायकल नेऊ दिली नाही. म्हणजे अमरनाथ यात्राचं जे समजा लंगर पुरे लागतात, तर एक गेट आहे, त्या गेटच्या इकडेच मेडिकल सगळं होते. बाकी तरी परवानगी दिली नाही आणि तरी सायकल आपण उभी करू नाही शकलो. मग त्याच्यानं या लंगरवर मग थांबलो आणि ते परमिशन विचारली. हे मला काही विषय नाही, थांबा तुम्ही, आणि तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करणार रजिस्ट्रेशन करू नये आणि मग नंतर तुम्ही वाटलं सायकल घेऊन जाऊ शकता. तर थोडा वेळ आपण सायकलवर देऊन पहिले रजिस्ट्रेशन करू काय होते. आता विषय असा आला, आता लोक खरंच म्हणजे पुरं म्हणजे मन नाराज झालं होतं, मूळ ऑफ झालं होतं पुरं, की म्हटलं देवाचं दर्शन होईल नाही होईल काय माहीत. पण आता मी सांगतो की अजून बी हे वाटू राहिलं मला. तेव्हा समोर हे मेडिकलसाठी लाईन लागली मित्रांनो, सगळे मेडिकलसाठी लागेल ते, की जेव्हा मेडिकल होईल तेव्हा मेडिकल झाल्यावरती मग रजिस्ट्रेशन होईल. रजिस्ट्रेशन झालं की ते RFID कार्ड भेटीन, RFID कार्ड भेटलं की मग तुमची यात्रा सुरू होईल कुठेतरी. बाकी आता पाहू काय होते. तर बाकी आता विचारपूस करतो कसं काय कसं नाही आहे. मला तसं वाटतं 1-2 दिवस थांब, पण दर्शन करूनच जायचं. काय देवा एवढ्या दूर बोलवलं, एवढी इच्छा पूर्ण कर दर्शनाची देवा. तसं महादेव आपल्या पाठीशी आहे मित्रांनो. केदारनाथ एवढी मोठी यात्रा केली तेव्हाही सगळं ओकेच झालं. तर चला जाऊया मित्रांनो. खाली आल्यावर हे मेडिकल, आणि हे मेडिकल कुठे आहे हे वेगळं पाहून घ्या. जर तुम्ही माझ्या ब्लॉग पाहत असताना पाहून इथं येत असताना तर हे बा इकडे मेडिकल लिहिलं आहे, इकडे मेडिकल. आता आधी जाऊ पहिले पाहू आता काय. मला हे मी सांगतो की मला काहीच माहीत नाही, पण तरी मी आता पूर्ण करायचा प्रयत्न करलो की कसं काय करू. तर चला पहिले आता कोणाला तरी भेटू अडी एखाद्या माणसानं. आता मेडिकल विचारलं मी ना, मेडिकलचा टायमिंग आहे 9 ते 5. तर आता इथं मेडिकल असतं, पण इथं मेडिकल झालं बंद. तर आता इकडे आता टोकनसाठी लाईन आहे, याचे सगळेचं मेडिकल होईल आहे. इकडे टोकन घेऊन राहिले, तर टोकन घ्यायसाठी एवढी मोठी लाईन लागेल आहे. तर आता सकाळी आपल्याला 9 वाजेला उठून येऊन आपल्याला सगळ्यात पहिले मेडिकल करायला लागेल, मग टोकन घ्यायला लागेल. टोकन झाल्यावर दुसऱ्या दिवशी मला वाटतं कुठेतरी आपलं रजिस्ट्रेशन होईल. पाहू आता काय होते. तर झालं सगळा घोर झाला. बाकी महादेवाची इच्छा जे होईल ते, बाकी पाहू आता. तर सध्या मी अशा ठिकाणी, आणि मित्रांनो अडी मी सांगतो की एवढी पब्लिक आहे की खूप जास्त. मित्रांनो मस्तपैकी आता इथं जेवण करू आणि हे भाऊ तिथं भाई आप का जगाधरी. ओके जी यार लंगर का जगाधरी का. ओके जी. तो भाई लोग अभी हम लोग इस लंगर पे रुके हुए, यहाँ पे अपनी साइकिल है और अभी मस्त यहाँ पे खाना खा रहे हैं. खाना खाएंगे मस्त और आराम से यही लेट जाएंगे. और कुछ बोलना चाहिए बस. धन्यवाद. गर्दी एकदम भयंकर गर्दी आहे, खतरनाक. चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. हर महादेव, जय महाराष्ट्र.